नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, एसटी बसने जर तुम्ही प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण NCMC जे कार्ड आहे ते आता थोड्याच दिवसांमध्ये सर्व एसटी प्रवाशांकरिता अनिवार्य होणार आहे. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. हे जे कार्ड आहे ते प्रवास करताना अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. प्रवास करताना कुठेही तुम्हाला पास दाखवायची गरज नाही किंवा कोणतेही आधार कार्ड दाखवायची गरज नाही किंवा सुट्टे पैसे देखील द्यायची गरज नाही. सगळी जी प्रोसेस आहे या कार्डमध्ये डिजिटल स्वरूपात असणार आहे. आता हे कार्ड कोणाकोणाला मिळणार आहे, हे कार्ड कुठे मिळणार आहे, कसं काढायचं आणि त्यासोबत हे कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण माहिती घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला इथे मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे इथे परिपत्रक काढून माहिती दिलेली आहे. एसटी प्रवासाचा नवा डिजिटल योगारंभ, सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांची माहिती. 11 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवलेली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMS प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनायक यांनी दिली आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. विविध सवलतीचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर हे जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड, NCMS स्मार्ट कार्ड, हे तुम्हाला अनिवार्य असणार आहे. तर पहा, लक्षात घ्या, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. या पलीकडे आता पहा अजून काय सांगितलंय की ही एक केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. म्हणजे तुमची 3 कामं हे कार्ड सोपी करणार आहे. पुढे पहा, या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केलेला असून लवकरच सर्व बस आगारांमध्ये म्हणजे सर्व डेपोमध्ये या कार्डकरिता नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. लक्षात ठेवा, थोड्याच दिवसांमध्ये नोंदणी मोहीम आता याची सुरू होईल. तर आता तुम्ही म्हणाल, हे नक्की कार्ड कोणाला मिळणार? तर पहा, कोणाला मिळणार NCMS कार्ड? तर या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता यामध्ये सर्वात पहिला आहे विद्यार्थी पहा, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाणार आहे. जो काही सरळ क्रमांक आहे त्यानुसार इथे कार्ड जोडले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहे. त्यानंतर पाहू शकता, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुद्धा अमृत ज्येष्ठ नागरिक योजना असेल. सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला प्रवाशांना आहेत, त्यांच्या आधार संलग्न कार्ड मिळणार आहे. आधार कार्डला जे काही कार्ड काढताना तुम्ही आधार कार्ड दिलं की त्या अंतर्गत हे कार्ड मिळणार आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मिळणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा मिळेल. यामध्ये लक्षात ठेवा, जे दिव्यांग व्यक्ती आहे ते UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेलं कार्ड मिळणार आहे. म्हणजे प्रवास करताना जे काही UDID कार्ड दाखवलं जातं तर हे कार्ड जरी दाखवलं तरी आता चालणार आहे, कारण ह्याला UDID नंबर जोडला जाणार आहे. त्यानंतर पुरस्कारार्थी व पत्रकारांना सुद्धा हे कार्ड दिलं जाणार आहे. त्याचबरोबर जे स्वातंत्र्य सैनिक आहे, अधिस्मकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार यांना विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत हे वितरित होणार आहे. त्यासोबतच आता हे कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत ते समजून घ्या. कार्डची वैशिष्ट्ये: प्रवासात स्मार्ट सोय आहे, ज्यामध्ये किंमत जर पाहिली याची तर नवीन कार्ड हे 200 रुपये मग 199 रुपयात GST सह मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा 199 रुपये भरावे लागतील, तेव्हा हे तुम्हाला नवीन कार्ड मिळणार आहे. आणि जेव्हा हे जुने स्मार्ट कार्ड तुम्ही जमा कराल तर 150 नाही, माफ करा, एक्झॅक्ट 149 रुपयांमध्ये ते तुम्हाला पुन्हा नवीन भेटेल. याची वॉलेट मर्यादा जसं की कमीत कमी 100 रुपये आणि 50 रुपयाच्या पटीत तुम्ही याला रिचार्ज सुद्धा करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये पैसे तुम्ही टाकू शकता, त्याला रिचार्ज करू शकता.
वॉलेटची मर्यादा कमीत कमी 100 आहे, म्हणजे येथे पहा तुम्ही मोबाईलप्रमाणे याचं रिचार्ज करू शकता आणि ते रिचार्ज तुमच्या वॉलेटमध्ये म्हणजे मिनिमम बॅलन्स तुमचं 100 रुपये असणे आवश्यक असेल. आणि 50च्या पटीत म्हणजे तुम्ही 50, 100, 150, 200 म्हणजे 50च्या पटीमध्ये तुम्ही रिचार्ज करू शकता. तुम्ही कितीही यामध्ये टाकू शकता, म्हणजे 50च्या पटीमध्ये रिचार्जची सुविधा आहे. जसं की याला तुम्ही रिचार्ज कसं करायचं ते सांगितलंय. रिचार्ज कसं करू शकता तर ATM मशीन आहे, त्याद्वारे मशीन त्या उपलब्ध होतील. आता त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन सुद्धा मोबाईलच्या ॲपमधून करू शकता किंवा नियुक्त एजंट जे आहेत त्या एजंटकडून सुद्धा ते सहज रिचार्ज करून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी आता यामध्ये 30,000हून अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याची जी नोंदणी आहे ती बस स्थानकावरतीच सुरू होणार आहे. म्हणजेच तुमचं जे काही ST बसचं डेपो आहे तिथेच ते बस स्थानकावरतीच नोंदणी तुम्हाला करता येणार आहे. STचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशाची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासात जमा होत आहेत. नव्या युगात एक स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनायक यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे NCMS कार्डची सगळी माहिती होती. आता यामध्ये कार्ड काढताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते समजून घ्या. तुम्ही कार्ड कुठे काढू शकता हे तुम्हाला समजलं. महामंडळात किंवा जे अधिकृत एजंट असतील त्यांच्याकडे तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. आता यामध्ये पहा सवलतीचा प्रकार, याचा आपण संपूर्ण चार्ट येथे पाहणार आहोत. आता पहा, ज्या महिला आहेत, पहिला महिलांना जर पाहिलं तर हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तिथे तुम्हाला हे कार्ड मिळेल आणि अधिकृत जे काही एजंट आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला कार्ड मिळेल. आता हे कार्ड काढताना आवश्यक कागदपत्र कुठले लागेल तर फक्त आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड बस डेपोमध्ये सुद्धा भेटेल आणि त्याचबरोबर अधिकृत एजंटकडे सुद्धा मिळेल. आणि कार्ड काढताना फक्त आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना बस डेपोमध्ये सुद्धा भेटेल आणि अधिकृत एजंटपाशी सुद्धा हे कार्ड मिळणार आहे. यासाठी फक्त आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यानंतर दृष्टीहीन, जे दिव्यांग व्यक्ती वगैरे आहेत त्यांना सुद्धा बस डेपो आहे, बस डेपो आणि अधिकृत एजंट यांच्याकडे कार्ड भेटेल. याच्यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती असेल त्यांना आधार कार्ड सुद्धा लागेल आणि UDID कार्ड सुद्धा लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, वैयक्तिक ओळखपत्र लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांना बस डेपोमध्ये भेटेल. फक्त विद्यार्थ्यांना अधिकृत एजंटकडे कार्ड मिळणार नाही. पहा, विद्यार्थ्यांना अधिकृत एजंटकडे कार्ड मिळणार नाही, लक्षात ठेवा. कारण विद्यार्थ्यांना पास वगैरे असतो, त्यामुळे त्यांचा सरळ क्रमांक त्यांना लागणार आहे. जो सरळ क्रमांक असतो तो तिथे लागणार आहे. इतर सवलती ज्या आहेत, जर यापेक्षा अधिक काही सवलती असतील, योजना असतील, तर त्या सगळ्या बस डेपोमधून कार्ड मिळतील. अधिकृत एजंट तुम्हाला देणार नाही. शासकीय प्रमाणपत्र यासाठी लागणार आहे. सवलती नसलेले प्रवासी, ज्यांना सवलतीच नाहीयेत, यावरच्या सगळ्यांना सवलती असतात, त्यांना सवलती नाहीयेत, तर हे कुठूनही तुम्ही घेऊ शकता. बस डेपोतून अधिकृत एजंटकडून घेऊ शकता. फक्त तर पहा, ज्यांना बाकी कोणत्याही सवलती नाहीत त्यांनाही कार्ड दोन्ही ठिकाणाहून होणार आहे. म्हणजे तुम्ही बस डेपोतून अधिकृत एजंटकडून कोणाकडूनही एक कार्ड उपलब्ध करून घेऊ शकता. तर याकरिता तुम्हाला काय लागेल, मोबाईलचं OTPद्वारे तुम्हाला हे कार्ड मिळून जाईल. अशा पद्धतीने ही NCMS कार्डची माहिती होती. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला पुढील अपडेट्सकरिता लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.